शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या सहकारी कारखान्यांच्या समोर बाउन्सर आणून शेतकऱ्यांचा हक्क आणि शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न जर करणार असतील, जिथं कुठं शेतकऱ्यांची लूट होतीये, जे कोणी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाहीये, त्या सगळ्या कारखान्यांच्या विरोधामध्ये शेतकरी आता एकजूट होते. काल ज्या बैठकीत काही गोष्टी घडल्या, काय एकंदरीत कसा निर्णय निघाला, कसा तोडगा काढण्यात आला आणि एकंदरीत कारखानदारांना तुमच्या पुढे नमतं घ्यावंच लागलं? मुळात आमच्या पुढे म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांची एकजूट जी झालेली आहे आणि शेतकऱ्याच्या एकजुटी पुढं केवळ कारखानदारच नाही तर या देशाच्या 56 इंच छाती असणाऱ्या माननीय मोदी साहेबांना सुद्धा माघार घ्यावा लागलेला इतिहास फार जुना नाही आहे. आणि म्हणून ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे. ही शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि न्यायाचा विजय काल झालेला आहे. हा विजय होत असताना प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या केल्या, त्या मागण्यासाठीचं सातत्याचं आंदोलन ठेवलं आणि या मागण्यावर आणि आंदोलनावर जो विश्वास ठेवला, ह्या एकजुटीचा आणि विश्वासाचा तो विजय कालचा झालेला आहे. कारखानदारांनी खरं म्हणजे एवढं ताणायला नको होतं. पहिल्या 1-2 दिवसातच हा प्रश्न निकाली निघणं शेतकऱ्यांच्या आणि कारखानदारांच्या हिताचं होतं, जेणेकरून शेतकऱ्यांचंही नुकसान आणि कारखानदारांचंही नुकसान होणार नाही याची काळजी घेणं अपेक्षित होतं. परंतु धीर आहे, दुरुस्त आहे, हरकत नाही. 7 दिवसानंतर सुद्धा जो एक चांगला सकारात्मक चर्चा झाली, ज्यामध्ये बीडचे खासदार म्हणून बजरंग बाप्पा सोनवणे असतील, माजलगाव तालुक्याचे आमदार प्रकाशदादा सोळंके असतील किंवा वेगवेगळ्या कारखान्यांचे चेअरमन आणि संचालक असतील, या सगळ्यांनी जी सकारात्मकता दाखवली, यामधून हा प्रश्न सुटला. तो केवळ आत्ताच्या भावापुरताच प्रश्न सुटलेला आहे. उर्वरित प्रश्न आणखी राहिलेली आहे, त्याच्यासाठी सुद्धा शेतकरी लढत राहतील. सायखेडा साखर कारखान्यासमोर 3 दिवसापासून आंदोलन केले जात आहे, मात्र कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. कसं करता येईल? केवळ 3 दिवसांच नाही आहे, 27 तारखेला या परिसरातल्या आणि या कारखान्याला ज्या शेतकऱ्यांनी ऊस घातलेला आहे, ज्यांचे शेअर्स होल्डर आहेत, अशा शेतकऱ्यांनी 27 तारखेला येऊन यांना एक सविस्तर निवेदन दिलेलं होतं. त्या निवेदनामध्ये केवळ 2च मागण्या आम्ही प्रामुख्यानं मागितल्या होत्या. यामध्ये पहिली मागणी होती की नियमाप्रमाणे तुम्ही यावर्षी दिला जाणाऱ्या भावाचं प्रसिद्धीपत्र घोषित करा. आमच्या शेतकऱ्यांना त्यामागे तुम्ही किती भाव देणार आहात, ही एक मागणी आम्ही त्याच्यामध्ये केली होती. दुसरी मागणी, मागच्या गाळीत हंगामामध्ये तुम्ही जे 2700 रुपयाचं अभिवचन तुम्ही शेतकऱ्यांना दिलं होतं तणामाग, ते तुम्ही न पाळता 2500 रुपये तणाचंच बिल हे शेतकऱ्यांना अदा केलेलं आहे. आणि तुमच्याच दिलेल्या FRP प्रमाणे जे काही 332 रुपये तुमच्याकडे शिल्लक आहेत, ते बिल तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अदा करा. या 2 मागण्याला घेऊन 27 तारखेला सविस्तर चर्चा या कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्यासोबत झाली होती. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा यानंतरचा जो संवाद साधणं गरजेचं होतं, ते अगदी आंदोलन होईपर्यंत, आंदोलनाला बसल्यानंतर सुद्धा 4 तास त्याची दखल घेतली नाही. आणि त्याची परिणिती काय घडली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की शेतकऱ्यांचा जर एकदा संयम सुटला किंवा जर सहनशीलतेचा बांध फुटला, तर एक झलक त्या दिवशीच्या शेतकऱ्यांनी या कारखान्याला दाखवलेली आहे. आणि म्हणून आज 3 दिवसानंतर जर हे बघणार नसतील, तर पुढची झलक बघायची त्यांना जर हौस असेल, तर त्यांनी ती हौस पूर्ण करू नये. कारण आज नाही तर आज या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी तोडगा काढावा, अशा प्रकारची आम्ही अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतोय. साहेब, एकंदरीत राज्याचे जे मुख्यमंत्री होते विलासरावजी देशमुख, यांचे चिरंजीवी आहे, जे की विलासराव यांना शेतकऱ्यांचा खूप कळवा होता आणि त्यांनी अनेक वेळा शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राखलेल्या आणि काम देखील केलेले. त्यांचे चिरंजीवी अभिजी देशमुख यांच्या कारखान्यासमोर तुम्ही आहे आणि त्याच कारखान्यासमोर शेतकऱ्यांच्या अंगावर यांनी बाउन्सर पाठवले. काय वाटतंय? खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या शिक्षणाच्या अनुषंगानं आणि एकूण त्यांची जी काही कार्यकाल आहे, या कार्यक्रमामधला त्यांचा असणारा जनतेप्रतीचा सहभाग आणि त्यांच्यानंतर राजकीय वारस म्हणून जे काही हे सगळं चालवत आहेत, त्यांच्या कारकिर्दीमध्ये अशा शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या सहकारी कारखान्यांच्या समोर जर बाउन्सर आणून शेतकऱ्यांचा हक्क आणि शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न जर करणार असतील,
तर ती सरंजामी पद्धती आता कुठलाही शेतकरी आणि शेतकऱ्यांचा पोरगा आता स्वीकारणार नाही, हे त्या दिवशी आपण बघितलेलं आहे. समोर असलेल्या बाउन्सरला बघून या मोर्चामधले तरुण किती आक्रमक झालेली होती आणि अशा प्रकारची बाउन्सर संस्कृती या मराठवाड्याला रुचणारी नाही आहे. आणि अशा प्रकारची संस्कृती आणण्याचा काम जर पुन्हा हे करणार असतील तर अशामधून तुमच्या कारखान्याचं संरक्षण होऊ शकणार नाही. या संदर्भामध्ये मला वाटतंय शेतकऱ्यांचे नेते त्यांनी सुद्धा फार कडक शब्दामध्ये भावना व्यक्त केलेली आहे की आमचा एक शेतकरी आणि तुमचे 10 बाउन्सर हे समीकरण जर तुम्हाला बघायचं असेल तर ही पद्धत यापुढे खपवून घेतली जाणार नाही. ही अतिशय निंदनीय आणि त्यांच्या ह्याला लाजिरवाणी गोष्ट आहे असं मत सगळ्यांचं बनलेलं आहे. आता भाषणामधून तुम्ही थेट अमित देशमुखांना इशारा दिलेला आहे की तुमच्या घरासमोर येऊन आम्ही आंदोलन करू, आज तोडगा जर निघाला नाही तर उद्या तुम्ही लातूरला जाऊन हे आंदोलन करणार आहेत. बिलकुल. त्यांनी जर या सगळ्या आंदोलनाच्या अनुषंगाने जर योग्य दखल घेतली नाही तर अगदी त्याच दिवशी डॉक्टर अजित नवलेंनी हा इशारा दिलेला आहे. परंतु आमचा विश्वास हा लोकशाही संवैधानिक मार्गाच्या आंदोलनावरती आहे, म्हणून अतिशय संवैधानिक पद्धतीने आम्ही या ठिकाणी 3 दिवस बसलेलो आहोत. पण याचा अर्थ ते जर आणखी वेगळा घेणार असतील तर तिथं जाण्यासाठी सुद्धा आम्ही मागं पुढे बघणार नाहीत, कारण हीच शेतकरी चळवळ आहे. वर्षभर दिल्लीच्या सीमेवरती बसणारे जे शेतकरी आहेत त्याच शेतकऱ्यांचे हे म्हणजे हेच वारस शेतकरी या ठिकाणी आहेत, मग तिथं जायला सुद्धा शेतकरी मागं पुढे पाहणार नाही. परभणी जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांकडून देखील शेतकऱ्यांची अशाच पद्धतीने अडवणूक केली जात आहे. त्या कारखानदारांना काय इशारा देणार आहे? हे बघा, जे कारखानदार आहेत, मला वाटतंय रेणुका शुगर्स वरती शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला, आंदोलन केला, त्यांनी भाव दिलं. पलीकडच्याही कारखान्यावरती त्या दिवशी आंदोलन केलेलं आहे. आता सुद्धा जे कारखाने त्या सगळ्या कारखाना निवेदन देतोय आम्ही या सगळ्याच्यावरती. ह्या एका कारखान्याच्या विरोधातली लढाई नाही आहे. जिथं कुठं शेतकऱ्यांची लूट होतीये, जे कोणी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाहीये त्या सगळ्या कारखान्यांच्या विरोधामध्ये शेतकरी आता एकजूट होतील. काही शेतकरी ट्रॅक्टरची हवा सोडून देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आरेरावी केली जात आहे, धमक्या दिल्या जात आहेत कारखानदारांकडून. कसं पाहता येईल? कारखानदाराकडून, त्यांच्या गुंडांकडून, गाव गुंडांकडून नाही, त्याच्याबद्दल शेतकरी तर आम्ही असं कारण ट्रॅक्टर आमच्या शेतकऱ्यांची आहेत, ऊस आमच्या शेतकऱ्यांचा आहे. आमच्याकडून आमच्याच शेतकऱ्याचं नुकसान होईल असं आंदोलन करते कोणी करणार नाहीयेत. पण कारखानदार आणि कारखानदारांचे गुंड हा इतिहास आहे की ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आंदोलनं पोलिसापेक्षा कारखानदाराच्या गुंडांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऊस दराच्या मागणीसाठी लढणारे शेतकरी नेत्यांवरती जीवघेणे हल्ले झाल्याचा इतिहास फार जुना नाही आहे आणि म्हणून हे सगळे करत असतात. म्हणून याचा अंदाज आम्हाला आहे. असा करण्याचा प्रयत्न जर कोणी करणार असेल तर त्याच्याबरोबर 2 हात करण्याची तयारी या शेतकरी आंदोलकाची आहे. खासदारांना ज्याप्रमाणे 3000ची घोषणा केली होती त्याप्रमाणे त्यांनी परिपत्रक काढून 28चा पहिला हप्ता वर्ग केलेला आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांचे आभार देखील मानले, कसे पाहताय? आभार वगैरेच नाही आहे की त्यांनी जी काही घोषणा केलेली आहे त्या घोषणेचं आम्ही नक्कीच स्वागत केलेलं आहे. परंतु त्यांनी जोपर्यंत जी काही पहिला हप्ता 28चा त्यांनी वर्ग केलेला आहे, परंतु अंतिम बिल जोपर्यंत ते अदा करणार नाहीत तोपर्यंत काही अशा प्रकारचा आभार वगैरे आम्ही काही फार मांडण्याच्या भानगडीत पडणार नाहीयेत. कारण जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत नाही तोपर्यंत आम्ही आता कुणावरही आम्ही हे करणार नाहीये. इथे जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये जे आंदोलक आहेत ते मोठ्या संख्येने बीड जिल्ह्यातले आहेत. परभणी जिल्ह्यातले शेतकरी या ठिकाणी यायला धजावत आहेत. कसं पाहताय याकडे? शेतकऱ्यांना काही ऊसाचा वाढलेला दर नको आहे का? परभणी जिल्ह्यातले पण शेतकरी इथं मोठ्या संख्येने आपण जर बघितलं तर आणि जास्त म्हणजे आजही काही लोक आहेत, आणखीही लोक येत आहेत. परंतु आम्ही सुद्धा जरी जिल्ह्याच्या सीमा आम्हाला आखू शकत नाहीत, आमचा सगळ्यात मोठा जे आहे आम्ही शेतकरी म्हणून आलेलो आहे. आमचा जिल्हा वगैरे नाहीये, ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद म्हणून आमचे सुद्धा ऊस या कारखान्याला आलेली आहेत. म्हणून आम्ही या ठिकाणी येऊन आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे. गंगाखेडचा जो साखर कारखाना आहे त्या साखर कारखान्यावर तुम्ही जाणार आहे? नक्कीच, का नाही जाणार. लोकांचा प्रश्न असेल, जे कोणी ऊस उत्पादक शेतकरी आहेत ते जर आमच्या सोबत आले असतील तर आम्ही तिथं सुद्धा जाऊ. कुठल्याही कारखानदारांशी आम्ही त्याच्या भीतीनं थांबणार नाहीत. कुणाची सुपारी घेऊन किंवा कुणा व्यक्तिगत कारखानदाराला टार्गेट करण्याचं काम आम्ही शेतकऱ्या चळवळीतले लोक करत नाही आहेत.